नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी ग्रॅज्युएशनच्या सर्वच विभागाला फर्स्ट इयरसाठी दुसऱ्या सेमिस्टरमध्ये जो कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणलेला आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाचे जे 16-15-7-2024 रोजी जे पत्र आलेलं होतं त्यामध्ये जो विषय टाकून जे पत्र आपणाला आलेलं होतं यामध्ये विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2002.0 नुसार CEP-CC अभ्यासक्रमाबाबत. यामध्ये महोदय महोदया उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणास आदेशान्वये कळवण्यात येते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2.0 नुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू करण्यात आलेल्या सर्व पदवी कोर्सला लागू असणाऱ्या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अभ्यासक्रमाबाबत त्याची नियमावली सोबत पाठवित आहे. सदर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अभ्यासक्रमाच्या प्रती जोडल्या आहेत तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेले आहेत. सदर अभ्यासक्रम त्याची नियमावली सर्व संबंधित विद्यार्थी शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे ही विनंती कळावे. या पत्रानुसार ज्या गाईडलाईन्स आलेल्या होत्या त्यामध्ये जे रूल्स रेग्युलेशन्स ठेवण्यात आलेले होते त्यामध्ये त्यांनी जे स्ट्रक्चर दिलेलं होतं ते स्ट्रक्चर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये असणारं सर्व मत हे वैयक्तिक माझंच आहे. फक्त त्याला अनुरूप जे आहे ते त्या पत्रामध्ये काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न यानुसार केलेला आहे. त्यामुळं ही जी दिलेली माहिती आहे त्या पद्धतीनंच असावं असं नाही, परंतु त्याची एक आपणाला माहिती व्हावी यासाठी हे तयार करण्यात आलेलं आहे. हे प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि प्रस्तावनेमध्येच इथं जे आपले नवीन जनरेशन आहे त्या नवीन जनरेशन हे लोकल एरिया असेल, पेरे अर्बन एरिया असेल, त्यांच्या बाबतीत ते अनअवेअर आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार भारताचं जे एकूण लोकसंख्या आहे ती ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्येच राहते आणि त्यांना अनुरूप हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सनी कोणते प्रयत्न करावेत आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना त्याचा काय लाभ होणार आहे याची प्रस्तावना थोडक्यात यामध्ये सांगितलेली आहे. हा कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणण्यामागची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टांमध्ये पहिले सांगितलेलं आहे टू प्रमोट रिस्पेक्ट फॉर रुरल कल्चर, लाईफस्टाईल अँड विजडम अमंग द स्टुडंट्स. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण जीवन आहे याबाबत त्यांना प्रमोशन करणे हा एक उद्देश त्यामध्ये सांगण्यात आलेला होता. टू लर्न अबाउट प्रेझेंट स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ज. आत्ता शेतीचं असणारी सध्याची परिस्थिती आणि त्यामध्ये होणारा जो विकास आहे त्याचा अभ्यास किंवा ते शिकण्याचा उद्देश हा CEPचा आहे. आयडेंटिफाय अँड ॲड्रेस द रूट कॉजेस ऑफ डिस्ट्रेस अँड पॉवर्टी अमंग व्हल्नरेबल हाऊसहोल्ड्स. म्हणजेच जी पॉवर्टी आहे, गरिबी आहे त्याची मूळ कारण काय आहे हे आयडेंटिफाय करणे हा एक उद्देश याचा सांगण्यात आलेला आहे. इम्प्रूव्ह लर्निंग आउटकम्स बाय अप्लाइंग क्लासरूम नॉलेज टू रिअल वर्ल्ड सिच्युएशन्स. म्हणजेच आपण जे क्लासरूममध्ये शिकतो त्याचा रिअल वर्ल्डमध्ये ते कसं ॲप्लाय करायचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न या CEPमधून करणे हा एक उद्दिष्ट त्याचं सांगण्यात आलेलं आहे. हा प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर त्याचे लर्निंग आउटकम्स यामध्ये सांगितलेले आहेत. आफ्टर कम्प्लिटिंग धिस कोर्स स्टुडंट विल एबल टू फर्स्ट गेन अँड अंडरस्टँडिंग of rural life, Indian culture, social realities,
डेव्हलप इम्पॅथी अँड बॉन्ड्स ऑफ mutuality with the local community, appreciate the significant contribution of local communities to Indian society and economy, learn to value local knowledge and wisdom, identify opportunities to contribute the community's socio-economic improvement. हे लर्निंग आउटकम्स यामध्ये दिलेले आहेत. यानंतर हा जो कोर्स आहे तो 2 क्रेडिट्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी 40 तास 60 तासामध्ये हा कोर्स पूर्ण करणं अपेक्षित आहे. यासाठी काही मॉड्यूल्स दिलेले आहेत. 4 मॉड्यूल्स दिलेले आहेत. त्या 4 मॉड्यूल्सपैकी कोणत्याही एका मॉड्यूलनुसार त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण करावा असं सांगितलेलं आहे. यामध्ये पहिलं मॉड्यूल आहे ॲप्रिसिएशन ऑफ रुरल सोसायटी, दुसरं आहे अंडरस्टँडिंग रुरल अँड लोकल इकॉनॉमी अँड लाईव्हलीहूड, तिसरं आहे रुरल अँड लोकल इन्स्टिट्यूशन्स आणि चौथं आहे रुरल अँड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स. मॉड्यूल्स कंटेंट्समध्ये त्याचे कंटेंट्स काय आहेत ते यामध्ये सांगितलेले आहेत आणि शेवटी टीचिंग लर्निंग मेथडॉलॉजी काय असावी याची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे. आता या मेथडॉलॉजीमध्ये क्लासरूम डिस्कशन, फील्ड व्हिजिट, इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप, कॉन्फरन्स रिपोर्ट, जर्नल सबमिशन अँड व्हायवा असं याचं स्वरूप असावं किंवा आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता त्यांचे जे रूल्स दिलेले होते, इम्पॉर्टंट रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर CEP, हे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते पॅरेग्राफमध्ये होते आणि त्यानुसार रूल्स रेग्युलेशन्स काय असावेत हे क्रमांक वाईज, नंबर वाईज इथं सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे स्टुडंट आर एक्सपेक्टेड टू कंप्लीट 60 hours पार्टिसिपेशन, म्हणजे स्टुडंट्सनी हा जो कोर्स आहे तो 60 तासांमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. 100% अटेंडन्स ऑफ द स्टुडंट इज मॅन्डेटरी, 100% अटेंडन्स हा इथं सक्तीचा करण्यात आलेला आहे. कॉन्करंट फील्ड वर्क इज कोर करिक्युलम इन द CEP कोर्स, फील्ड वर्क हे या ठिकाणी सक्तीचंच करण्यात आलेलं आहे. एव्हरी वर्क रिलेव्हंट टू द सब्जेक्ट मॅटर शुड बी कंपाइल्ड अँड डॉक्युमेंटेड, या कोर्ससाठी आपण जे काम करू ते संपूर्ण काम यामध्ये विचारात घेतलं जाईल आणि त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन देखील होणं अपेक्षित आहे. स्टुडंट शूड कीप सेपरेट फील्ड वर्क डायरी ऑर मेंटेन जर्नल, विद्यार्थ्यांनी स्वतंत्र फील्ड वर्क डायरी किंवा जर्नल मेंटेन करणं अपेक्षित आहे. फील्ड वर्क डायरी ऑर जर्नल इन्क्लूड्स रीडिंग, कंटेंट, टास्क्स, प्लॅनिंग अँड वर्क आवर्स, या फील्ड वर्क डायरी किंवा जर्नलमध्ये वाचन, कंटेंट, टास्क, प्लॅनिंग आणि वर्क आवर्स यांचा समावेश असावा. द फील्ड वर्क कॉन्फरन्स इज पार्ट ऑफ द टाइम टेबल अँड इज मॅन्डेटरी, विषय शिकवण्यापूर्वी किंवा विषय शिकवत असताना पहिल्यांदा फील्ड वर्क कॉन्फरन्स घेणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना CEPची माहिती देणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना फील्ड वर्कसाठी विषय देणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. फॅकल्टी शुड होल्ड अ फील्ड वर्क कॉन्फरन्स फॉर ऑल स्टुडंट्स, आणि फॅकल्टीनं ही सर्व विद्यार्थ्यांसाठी फील्ड वर्क कॉन्फरन्स घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. डिटेल वर्क रेकॉर्ड्स, रिपोर्ट्स ऑन स्टुडंट्स फील्ड वर्क एक्सपिरियन्स अँड ॲक्टिव्हिटीज टू बी सबमिटेड अँड शुड बी प्रेझेंटेड इन व्हायवा, मग त्या फील्ड वर्कमध्ये त्या विद्यार्थ्यांनी केलेलं काम, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी केलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज प्रेझेंट करणं आणि त्यावर व्हायवा म्हणजेच तोंडी परीक्षा देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता यावरून थोडक्यात ती डेली प्रोग्रेस रिपोर्ट किंवा फील्ड वर्क डायरी कशी असावी हे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अशीच असावी असं कुठंही सांगितलेलं नाही. इट्स माय ओन ओपिनियन. सुरुवातीला विद्यापीठाचं नाव, यानंतर फील्ड डायरी, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम, इयर, यानंतर कॉलेजचं नाव, विद्यार्थ्यांचं नाव, क्लास, रोल नंबर,
नेम ऑफ द फॅकल्टी सुपरवायझर, कालावधी फ्रॉम टू, ड्युरेशन आहे 60 आवर्स, सब्जेक्ट टायटल आणि डेली प्रोग्रेस रिपोर्ट. टेबलमध्ये सुरुवातीला सिरियल नंबर, तारीख, व्हिजिट आवर्स, थोडक्यात तपशील आणि नंतर शेवटी आहे रिमार्क. थोडक्यात ही फील्ड वर्क डायरी या पद्धतीनं असेल. सुरुवातीला शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर फील्ड डायरी कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम इयर 2024-25. कॉलेज नेम क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालय कुंडल. नेम ऑफ द स्टुडंट्स मिस भूमिका भगवान जमदाडे. क्लास बीकॉम फर्स्ट, रोल नंबर 21. नेम ऑफ द फॅकल्टी सुपरवायझर डॉक्टर पी बी लुपणे. पीरियड फ्रॉम 9th December 2024 to 10th January 2025. ड्युरेशन 60 आवर्स. सब्जेक्ट टायटल इथं उदाहरणार्थ घेतलेला आहे, भंगार गोळा करणाऱ्या लोकांच्या समस्या. तर हे फील्ड वर्क रिपोर्ट डायरी मेंटेन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कराव्यात हे सांगितलेलं आहे. यामध्ये पहिला आठवडा, प्रत्येक आठवडा हा 5 दिवसांचा गृहीत धरलेला आहे. मग सुरुवातीला तारीख 9/12/2024. डिस्क्रिप्शन्समध्ये महाविद्यालयामध्ये परिसंवाद आयोजित करून CEP व त्याबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्याचप्रमाणे विषय निवडीबाबत सांगण्यात आले. यासाठी 2 तास सांगितलेले आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10/12/2024 रोजी विषय निश्चित करण्यात आला. यासाठी 2 तास दिलेले आहेत. तिसऱ्या दिवशी तारीख 11/12/2024 तपशिलामध्ये विषयाबद्दल वाचन किंवा निरीक्षण करण्याबाबत सांगण्यात आले. त्यासाठी 2 तास दिलेले आहेत. पुढच्या दिवशी म्हणजेच 12/12/2024 रोजी निवडलेल्या विषयाबद्दलची पार्श्वभूमी समजून घेऊन त्याची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. यासाठी 2 तास दिलेले आहेत. त्यानंतर 13/12/2024 रोजी निवडलेल्या विषयाच्या ठिकाणी जाऊन तेथील संबंधित घटकांशी संवाद साधण्यात आला आणि विषयामध्ये काही बदल करून हा विषय अंतिम करण्यात आला. म्हणजेच आपण ठरवलेला विषय, आपण ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट घेऊन आपण ज्या वेळेला सॅम्पल रिस्पॉन्डंट्सपर्यंत जाऊ, त्यानुसार जर का काही आपल्या उद्दिष्टांमध्ये, आपल्या टायटलमध्ये जर का काही बदल करावासा वाटला तर तो बदल या ठिकाणी केलेला आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं पहिला आठवडा पूर्ण होईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये तारीख 16/12/2024 तपशिलामध्ये सदर विषयाबाबतची माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली. आता ही प्रश्नावली तयार करत असताना प्रश्न किती असावेत, कोणते असावेत, ही मर्यादा ही त्या फील्डवर्कनुसार अवलंबून आहे. शक्यतो 10 ते 15 प्रश्न असावेत. आता ही प्रश्नावली तयार करण्यासाठी 2 तास गृहीत धरण्यात आलेले आहेत. यानंतर तारीख 17/12/2024 ते 20/12/2024 म्हणजेच 17, 18, 19, 20 4 दिवसांसाठी प्रत्येक दिवसाला 3 तास याप्रमाणे पुढं तपशिलामध्ये सांगितलेलं आहे. निवडलेल्या विषयाच्या ठिकाणी जाऊन तेथील संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्याकडून प्रश्नावली भरण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये तारीख 23/12/2024 तपशिलामध्ये प्रश्नावलीचे एकत्रीकरण करण्यात आले. यासाठी 2 तास. पुढच्या दिवशी म्हणजे 24/12/2024 रोजी प्रश्नावलीची वर्गवारी करण्यात आली. यासाठी 2 तास दिलेले आहेत. यानंतर पुढं 25/12/2024 ते 27/12/2024 या 4 दिवसामध्ये प्रत्येक प्रश्नाचे तक्ते म्हणजेच आपण जे टेबल्स आहेत ते टेबल्स तयार करण्यात आले, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चौथ्या आठवड्यामध्ये पूर्ण चौथा आठवडा 30 पासून 3 तारखेपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करण्यात आले व
अहवाल महाविद्यालयामध्ये जमा केला. अशी ही फील्ड वर्क डायरी मेंटेन करावी असं अपेक्षित आहे. यानंतर आता जो आपण अहवाल तयार करायचा आहे, या अहवालामध्ये पहिलं पान यामध्ये अ फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंडर फॅकल्टी ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स सबमिटेड बाय विद्यार्थ्याचं नाव अंडर द फॅकल्टी सुपरवायझर म्हणजेच आपल्या गाईडचं नाव, थ्रू प्रिन्सिपल, कॉलेजचं नाव आणि कालावधी फ्रॉम टू. डिक्लेरेशन्स काही घेतलेले आहेत म्हणजेच सर्टिफिकेट जे आहेत ते. त्यामध्ये पहिलं विद्यार्थ्याचं आय द अंडरसाइनड हिअर बाय डिक्लेअर दॅट धिस फील्ड वर्क प्रोजेक्ट रिपोर्ट इंटायटल्ड विषयाचं नाव अंडर द सुपरविजन ऑफ गाईडचं नाव. द मॅटर प्रेझेंटेड इन दिस रिपोर्ट इज नॉट कॉपीड अँड इट इज माय पर्सनल इंडेवर. This work has not been submitted for the award of any diploma or degree either to Shivaji University Kolhapur or to any other university. I hereby submit my fieldwork project work to Shivaji University for Community Engagement Program of Bachelor of Commerce. Place, date आणि विद्यार्थ्याची सही. त्याचप्रमाणे जे गाईड आहेत म्हणजेच जे फॅकल्टी सुपरवायझर आहेत त्यांचं देखील एक सर्टिफिकेट इथं जोडलेलं आहे. यामध्ये धिस इज टू सर्टिफाय दॅट द फील्ड वर्क प्रोजेक्ट वर्क इंटायटल्ड विषयाचं नाव सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर बाय विद्यार्थ्याचं नाव इन द पार्शियल फुलफिलमेंट फॉर द अवॉर्ड ऑफ कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम हॅज बीन कम्प्लिटेड अंडर माय सुपरविजन अँड गायडन्स. To the best of knowledge and belief, the work done by him or her is original in nature and has not been copied from any other source or sources. यानंतर प्राचार्यांचं देखील सर्टिफिकेट इथं घेतलेलं आहे. यामध्ये धिस इज टू सर्टिफाय दॅट विद्यार्थ्याचं नाव ऑफ बीकॉम फर्स्ट हॅज बीन अंडरटेकन अँड सक्सेसफुली कम्प्लिटेड द कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम इंटायटल्ड विषयाचं नाव ड्युरिंग द अकॅडमिक इयर 2024-25. द फील्ड वर्क रिपोर्ट इज ट्रू अँड ओरिजिनल बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ्स. शेवटी अनुक्रमणिका. यामध्ये पहिली प्रस्तावना, नंतर उद्दिष्टे, नंतर अभ्यास पद्धती, नंतर विश्लेषण 3 ते 13 म्हणजे 10 पानांचं विश्लेषण असावं. शिफारशी व निष्कर्षासाठी 1 पान, परिशिष्टामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रश्नावली आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशनसाठी जे फोटो आहेत ते जिओ टॅग किंवा GPS-नुसार असावेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यापीठानुसार जे रिकमेंडेड फील्ड बेस्ड ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची थोडक्यात त्या परिपत्रकामध्ये दिलेलं जे यादी आहे तीच यादी या ठिकाणी जोडलेली आहे. प्रोजेक्ट तयार करत असताना ज्या गाईडलाईन्स ज्या MCOMला आहेत त्याच इथं देखील आणलेल्या आहेत. यामध्ये प्रोजेक्ट शुड बी मिनिमम 20 to 25 पेजेस. इट शुड बी वेल टाइप्ड. पेज मार्जिन 1 cm each. फॉन्ट टाइम्स न्यू रोमन. लाईन स्पेसिंग 1.5. चॅप्टर टायटल्स जे आहेत ते 14मध्ये असावेत. रायटिंग संपूर्ण जे आहे ते 12मध्ये असावं आणि त्यामध्ये जे हेडिंग आहेत ते बोल्ड असावेत. टेक्स्ट अलाइनमेंट ही जस्टिफाय असावी. पेज नंबर हे सेंटरला असावेत की ज्याची फॉन्ट साईज 12 आणि ते टाईम न्यू रोमन्समध्ये असावेत. पहिली 6 पानं सोडून आणि पहिल्या 6 पानांचं टाइम्स न्यू रोमनमध्ये नंबरिंग जे आहे ते रोमनमध्ये असावं. फील्ड वर्क प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल असावा की ग्रुपने असावा हे त्या कॉलेजमधील विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे. धन्यवाद.